नमस्कार मित्रांनो, टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 10 ठळक बातम्या। नवे मुख्यमंत्री नवे निर्णय, 2100 रुपये आजच देणार। महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा। राज्य सरकारचे 7 मोठे निर्णय 6 डिसेंबर पासून लागू। 5 डिसेंबर गुरुवार। आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला, काय बातम्या आहेत सविस्तर जाणून घेऊया। तर मित्रांनो, आत्ताच्या काही मिनिटांपूर्वीच्या या बातम्या आलेल्या आहेत। प्रत्येक बातमी आणि प्रत्येक निर्णय तुमच्यासाठी महत्त्वाचा असणार आहे। त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कारण तुमचे लाईक्स अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यास आम्हाला प्रोत्साहन देतात। तर बघा, या ठिकाणी लाडक्या बहिणींसाठी पहिली मोठी बातमी। महाराष्ट्रात नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे। 2 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेचा आधीच लाभ घेतल्यानंतर सरकार आता केवळ पात्र महिलांपर्यंतच मदत पोहोचते ना याची खात्री करण्यावर भर देणार आहे। या पडताळणी प्रक्रियेचा उद्देश या योजनेसाठी केलेले अर्जदारांचे दावे योग्य आहेत की नाही हे तपासणं हा आहे, जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणामध्ये पारदर्शकता येईल असं सांगितलं जात आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, राज्याचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। लाडक्या बहिणी भाऊ असतील, लाडके शेतकरी, लाडके युवा असतील, या सर्वांनी दलित वंचितांनी जो जनादेश दिलाय त्याचा सन्मान राखण्याचं काम करावं लागेल। आपण सुरू केलेल्या योजना आणि आश्वासनं पूर्ण करणं ही प्राथमिकता असेलच, पण महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी राज्याला सर्व आघाड्यांवर पहिल्या क्रमांकावर नेण्यासाठी कार्यरत राहायचं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी। लोकसभा निवडणुकीत मोठा फटका बसल्यानंतर भाजप मिंदे सरकारने राज्यात लाडकी बहीण योजना आणली। या योजनेमार्फत राज्यातील महिलांना 1,500 रुपये दर महिना देण्यात आले। त्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून ही रक्कम 2100 रुपये करणार असल्याचे जाहीर करण्यात आले। मात्र आता भाजप मिंदे सरकार त्यांच्या शब्दांवरून पलटले असून लाडकी बहीण योजनेचे वाढीव पैसे पुढच्या भाऊबीजेपासून सुरू करणार असल्याचे सांगितले आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत सांगितले आहे। लोकसत्ताने याबाबत बातमी दिली। लाडकी बहीण योजनेचं आश्वासन आम्ही 100% पूर्ण करणार। जर आम्ही वाढीव पैसे दिले नाही तर देशभरात चुकीचा संदेश जाईल व आमची प्रतिमा खराब होईल। मी मुख्यमंत्र्यांना याबाबत पत्र लिहिणार आहे। महायुतीच्या जाहीरनामा समितीचा मी अध्यक्ष होतो, त्यामुळे आमच्या जाहीरनाम्यातून दिलेली आश्वासनं आम्ही नक्कीच पूर्ण करू। वाढीव रक्कम कधी द्यायची त्यावर चर्चा केली जाईल। गेल्या वर्षी भाऊबीजेच्या दिवशी ही योजना लागू केली होती, त्यामुळे आम्ही पुढील वर्षी भाऊबीजेपासून ती रक्कम वाढवू शकतो असे मुनगंटीवार म्हणाले। त्यानंतर राज्यातील जनतेसाठी मोठी बातमी। निवडणूक पार पडून अजून सरकारची स्थापना झालेली नाही, तरी लगेच एसटी महामंडळाने तिकिटांचे दर वाढवून जनतेच्या खिशाला कात्री लावण्यास सुरुवात केली आहे। भाजपा सरकारने आतापासूनच जनतेला लुटण्याचे काम सुरू केले असून कंत्राटी भरती व एसटी भाडेवाढ पाहता हे सरकार लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांची कर्जमाफी, वीज माफी, शेतमालाला हमीभाव देतील असे वाटत नाही, अशी शंका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली। त्यानंतरची मोठी बातमी बघा, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभरामध्ये ईव्हीएम विरोधी जन आंदोलनाची हाक देण्यात आली आहे। स्वाक्षरी मोहिमेपासून सुरुवात करून टप्प्याटप्प्याने हे आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविवारी पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। वंचितकडून राज्यात येत्या 3 डिसेंबर ते 16 डिसेंबर पर्यंत ईव्हीएम विरोधी स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येणार आहे। त्यानंतरची मोठी बातमी बघा, राज्यभरामध्ये कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू।
23 सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे। सोलापूर जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या 53 शाळांमध्ये शासन निर्णयानुसार कंत्राटी शिक्षक भरले जातील। सामान्य प्रशासन विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबर अखेर कंत्राटी शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे। सुरुवातीला त्यांची नियुक्ती 1 वर्षासाठी असणार आहे। ज्यांचे काम समाधानकारक वाटेल त्यांना पुढे त्या ठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे। राज्यभरामध्ये डिसेंबर नंतर कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। त्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय बदलण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या विचाराधीन नसल्याचे सरकारने बुधवारी लोकसभेत सांगितले। केंद्र सरकारचे कर्मचारी वयाची 60 वर्षे पूर्ण करून निवृत्त होतात। केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय सुधारण्याच्या कोणत्याही योजनेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले की अशा प्रकारचा कोणताही प्रस्ताव सरकारकडे विचाराधीन नाही। त्यानंतर राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी मोठी बातमी। जे तरुण बेरोजगार आहेत, ज्यांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही, अशांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे प्रत्येक पात्र तरुण तरुणींना दरमहा 6 ते 10 हजार रुपये विद्यावेतन दिले जाते। विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राज्यातील 6 लाख प्रशिक्षणार्थींना ऑक्टोबर व नोव्हेंबरचे विद्यावेतन मिळालेले नाही। आचारसंहिता संपलेली असतानाही योजनेतील लाडक्या भावा बहिणींना 2 महिन्यांचे विद्यावेतन मिळालेले नाही। पदरमोड शक्य नसल्याने अनेकांनी प्रशिक्षण अर्ध्यातूनच सोडल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे। मागील 6-7 वर्षापासून अनेकदा मेगा भरतीच्या नुसत्या घोषणाच झाल्या, पण कार्यवाही 100% झाली नाही। आता 2025 ते 2029 या 5 वर्षामध्ये साधारणतः 1 लाख पदांची भरती करण्याचे नियोजन राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने केले आहे। त्यानंतर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी। सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोयाबीनला 6,000 रुपये प्रति क्विंटल भाव देऊ असं आश्वासन दिलं होतं। निवडणुकीनंतरही सरकार स्थापन न झाल्यानं मोदी यांच्या आश्वासनाची देखील पूर्तता होताना दिसत नाहीये। सोयाबीनला हमीभाव नसल्यानं सोयाबीनचे काय करायचं असा प्रश्न यवतमाळमधील शेतकऱ्यांना पडला आहे। निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसच्या नेत्यांनी शेतकऱ्यांना सोयाबीन न विकण्याचं आवाहन केलं, मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता काँग्रेसचे नेते, विशेषतः मराठवाडा आणि विदर्भातील नेते सोयाबीनच्या भावासाठी रस्त्यावर उतरणार का, असा सवाल निमित्तानं उपस्थित होतोय। त्यानंतरची मोठी बातमी बघा। कोणत्याही क्षुल्लक कारणांवरून भांडणाचं प्रमाण सर्रास वाढलं आहे। शिव्या देण्यावरून मुद्द्याचं भांडण गुद्द्यावर जाऊन पोहोचतं। छोटं भांडण बंद झालं तरी शिव्या देण्याचं प्रमाण अनेकदा समोर येतं। मात्र आता या शिव्या देणाऱ्यांवरच दंडात्मक कार्यवाहीचा कौतुकास्पद निर्णय नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायतीने घेतला आहे। शिव्या कोणी दिल्या तर 500 रुपये दंड आता आकारला जाणार आहे।